नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। तर आज आपण मकर संक्रांत जो सण खूप उत्साहात साजरा केला जातो ना, आणि सगळ्यांनाच या सणाबद्दल खूप उत्साह असतो, तर या सणाबद्दल काही महत्त्वाची माहिती मला तुम्हाला द्यायची आहे। तर मकर संक्रांत हा एकच दिवसाचा सण नसून तो 3 दिवसांचा सण आहे। तर येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 13 जानेवारीला भोगी आहे। तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी ही साजरी केली जाते आणि भोगीच्या दिवशी सर्व स्त्रियांनी डोक्यावरून पाणी घेऊन आंघोळ करायची असते। तसंच देवाची पूजा करून भोगीची मिश्र भाजी तयार करायची असते। तर यामध्ये नक्की तुम्ही काय घालावं, तर पावटे, गाजर, हरभरा, वांगी, शेवग्याच्या शेंगा अशा मिक्स भाज्या करायच्या असतात। त्याला भोगीची मिश्र भाजी असं म्हटलं जातं। या भाजीसोबत तुम्ही ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी करू शकता, पण ही भाकरी करताना तुम्ही त्यामध्ये थोडे तीळ टाकायचे आहेत। तर ते तीळ टाकून तुम्ही ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी करू शकता। तसंच जेवणासोबत तुम्ही लोणचं, तर वांग्याचं भरीत, गुळाच्या पोळ्या आणि मूग डाळीची खिचडी देखील करू शकता। तर असा या भोगीच्या दिवशी आपण नैवेद्य करू शकतो आणि तो आपण खाऊ शकतो। शक्य असल्यास आपल्याला या दिवशी सवाष्ण जेवायला घालायचे आहे, पण जर शक्य नसेल तर या दिवशी तुम्ही शिदा जो आहे तो पोचता करू शकता। तर ही झाली भोगीबद्दलची माहिती। भोगीच्या दिवशी तुम्हाला जे सांगितलं आहे तेवढंच करायचं आहे, यापेक्षा दुसरं काही जास्त तुम्हाला नाही करायचं। तर भोगीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे यावर्षी 15 जानेवारीला आपल्याला संक्रांत हा सण साजरा करायचा आहे। तर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आंघोळ करून सगळ्यात पहिलं देवपूजा करायची आहे आणि त्यासोबतच तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे। या दिवशी महिलांनी देखील देवपूजा ही व्यवस्थित करायची आहे आणि नंतर सुगड पूजन म्हणजे छोट्या मातींच्या मडक्यांमध्ये हळदी कुंकवाची बोटं लावून त्यांना दोरा गुंडाळायचा आहे आणि या सुगडांमध्ये तुम्हाला गाजर, बोरं, उसाची पेड, शेंगा, कापूस, हरभरं, तुळगुळ, कच्ची खिचडी अशा प्रकारचे तुम्हाला पदार्थ भरायचे आहेत। अशा प्रकारे तुम्हाला 5 सुगड तयार करायचे आहेत आणि त्यानंतर रांगोळी काढून त्यावरती हे सुगड ठेवायचे आहेत। एक सुगड तुम्हाला देवासमोर ठेवायचा आहे आणि दुसरे सुगड तुम्हाला तुळशीपाशी ठेवायचे आहेत। तसंच या दिवशी तुम्हाला 5 सवाष्णींना वाण वाटायचा आहे। या दिवशी हळदी कुंकू समारंभ सुद्धा केला जातो। तिळगुळ वाटायचे असतात। प्रत्येकीला वाण म्हणून तुम्ही काहीतरी भेटवस्तू द्यायची असते। मकर संक्रांतीचे रथसप्तमीपर्यंतचा काळ जो असतो तो पर्व काळ असतो। तर या दरम्यान आपण संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू समारंभ करू शकतो। संक्रांतीपासून रथसप्तमीच्या काळामध्ये तुम्हाला बोरनान करायचं असतं। बोरनान सुद्धा तुम्ही करू शकता। आता बोरनान 1 वर्षाच्या बाळापासून पुढच्या मुलांचं 10 वर्षाच्या मुलांपर्यंत तुम्ही बोरनान करू शकता। आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, बोरनान करण्यासाठी या दिवशी तुमचं जे लहान मूल आहे, बाळ आहे, ज्याला तुम्हाला बोरनान घालायचं आहे, त्याला तुम्हाला काळे कपडे किंवा काळ्या रंगाचा ड्रेस घालायचा आहे। त्यानंतर मुलाच्या अंगावर हलव्याचे दागिने घालायचे आहेत आणि त्यानंतर औक्षण करून मुलाच्या डोक्यावरती तुम्हाला बोरे, नंतर भुईमुगाच्या शेंगा, चुरमुरे, चॉकलेट, गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून ते तुम्हाला टाकायचे आहेत मुलांच्या अंगावरती। त्यामुळं असे हे बोरे, भुईमुगाच्या शेंगा, उसाचे कर्वे हे तुम्हाला एकत्र करून त्या मुलाच्या डोक्यावर व्हायचं आहे आणि त्यानंतर जमलेल्या मुलांना तुम्हाला काहीतरी खाऊ सुद्धा द्यायचं आहे। तर असे हे बोरनान तुम्ही मुलांना घातल्यामुळे त्या मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही आणि त्याचे आरोग्य चांगले राहते आणि हा सण साजरा करण्यामागचं हे उद्दिष्ट आहे। तर असं हे बोरनान तुम्ही मुलांना 5 वर्षापर्यंत देखील घालू शकता। दरवर्षी तुम्ही करू शकता। असं नाही की जन्माला आल्यानंतर पहिल्याच वर्षी फक्त करायचं आहे, तुम्ही ते मुलगा आपला 5 वर्षाचा होईपर्यंत सुद्धा घालू शकता। मकर संक्रांतीच्या दिवशी नववधूला देखील हलव्याचे दागिने घालतात। या दिवशी जर नववधू असेल आपल्या घरामध्ये तर तिला काळ्या रंगाची साडी घालून तुम्ही हे हलव्याचे दागिने आहेत ते घालून तिचं औक्षण करू शकता। मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही नवीन जावयाला तिळगुळ देऊन आहेर देण्याचं देखील पद्धत आहे बघा। काही ठिकाणी ती पद्धत खूप ठिकाणी केली जाते। तर हे सुद्धा तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी निश्चितच करू शकता।
संक्रांतीला काळे कपडे का घालतात यामागचं खरं कारण काय आहे ते मी तुम्हाला सांगते. काळ्या रंगाने शुभ आणि अशुभाच्या कल्पना मोडीस काढल्या असून घरगुती कार्यक्रम, ऑफिस पार्टी यांना काळा रंग हा घातला जातो. काळ्या रंगाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्राधान्य दिले जातं. काही जणांना काळा रंग हा खूपच आवडत असतो, पण काही जण तो शुभ मानत नाहीत. गूढ, आक्रमक, नकारात्मकता आणि शौकाचं प्रतिनिधित्व करणारा असला तरी काळ्या रंगाचं आकर्षण मात्र खूप जणांना आहे आणि मकर संक्रांतीला तर काळा रंग हा आवर्जून घातला जातो. तर मकर संक्रांतीला काळा रंग का घातला जातो? काळा रंग हा बाहेरची उष्णता शोषून घेतो आणि शरीरामध्ये उष्णता साठवून ठेवतो. थंडीमध्ये या सणाला काळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याचं महत्त्व आहे. मकर संक्रांतीला नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी आणि हलव्याचे दागिने भेट दिले जातात. बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सुद्धा त्याला काळ्या रंगाचे कपडे आणि हलव्याचे दागिने घातले जातात. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. मकर संक्रांतीच्या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते, म्हणजे दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्र नेसून निरोप दिला जातो. आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं यामागचं सायंटिफिक रिझन काय आहे ते मी तुम्हाला सांगते. पांढरा रंग जसा उष्ण परिवर्तित करतो, म्हणजेच पांढरा रंग हा उष्णता शोषून घेत नाही, त्या उलट काळा रंग हा उष्णता शोषून घेत असतो. मकर संक्रांती हा सण हिवाळ्यात येत असतो आणि थंडीच्या दिवसामध्ये हा सण असतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची प्रथा आहे. आता आपण जाणून घेणार आहोत की संक्रांतीच्या हळदी कुंकुवाबद्दल खूप माहिती, आपण महत्त्वाची माहिती आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत. मराठी संस्कृतीनुसार जानेवारी अर्थात पौष महिन्यामध्ये मकर संक्रांतीनंतरच्या दुसऱ्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम घरोघरी केला जातो. सौभाग्य वाढवण्यासाठी हा उपक्रम सुवासिनी वाण लुटायचा उपक्रम सामाजिक कामासाठी सुद्धा करत असतात. या निमित्तानं आपल्या आसपासच्या महिलांना, इष्ट, सोयरे, मैत्रिणींना आमंत्रण देऊन एकमेकांच्या सुखदुःखाची विचारपूस करून स्नेहबंध अधिक पक्के करता येतात आणि आपल्या एकतेनुसार वाण लुटता येतात. पूर्वीच्या काळी काय व्हायचं बघा. ग्रामीण भागात शेतात यावेळी तयार होणाऱ्या कोवळ्या गव्हाच्या लोंब्या, बरेच ऊसाचे तुकडे, गाजर, हरभऱ्याचे कोवळे घाटे असे पदार्थ एकमेकींना दिले जात असत. पेशव्यांच्या काळामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम स्त्रियांमार्फत पेशवे करून घेत, त्यामुळे आपापसातील बंडाळी मोडून निघत असे. यासाठी गोपिकाबाईंनी केलेलं हळदी कुंकू खूप प्रसिद्ध आहे. आता मी तुम्हाला रथसप्तमीबद्दल माहिती सांगत आहे, ती काळजीपूर्वक ऐका तुम्ही. या रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याची थोर परंपरा आहे. या दिवसाला सूर्याचं महत्त्व आहे, कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं त्याचा संबंध जाणून घेण्याची गरज देखील आहे. यासाठी सूर्य नवरात्रीची प्रथा आहे. संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत सूर्याचं पूजन, अर्चन, दानधर्म, गंगा स्नान हे केलं जातं. सूर्याच्या पूजेनं, आराधनेनं, दर्शनानं, सौर स्नानाने अनेक व्याधी रोग नाहीसे होतात. डोळ्यांचे, त्वचेचे, हाडांचे आरोग्य सुधारते, त्वचेचे तेज वाढते. सूर्य हा प्रकाश, ज्ञान, तेज, उष्णता, सातत्य, परोपकार, सामर्थ्य यांचं प्रतीक आहे. आपल्या जीवनातील अज्ञान, अंधकार नाहीसा करत असतो. त्यामुळं त्याचा परोपकाराचा आदर्श आत्मसात करावा ही यामागचं उद्दिष्ट असतं. सूर्य सर्व प्राणीमात्रांचा प्राणदाता आहे. त्यामुळे अन्नधान्य सर्व प्राणीमात्रांचा प्राण हा दाता सूर्य आहे. त्याच्यामुळे अन्नधान्य पिकतं, वृक्षवेली वाढतात, सूक्ष्म जीवाणूंचा नाश होतो, घाणींचा, गोंधळेपणाचा वास यांचा नाश होतो आणि आरोग्य लाभतं. म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमी ते नवरात्र साजरी करतात आणि यात स्तोत्र मंत्राचं पठण करून आरोग्य, बुद्धीचं तेज वाढवतात. सूर्य हा महान कर्मयोगी आहे आणि कर्मयोगाचा आदर्श प्रेरणा देणारा आहे. निरपेक्षपणे कर्तव्य करणारा उपकारदाता आहे आणि सूर्याचा हा गुण आपण शिकलाच पाहिजे. अनंत उपकार करूनही तो निर्विकार आणि नम्र आहे आणि प्रकाश देणारा या सूर्यदेवतेचा गर्भाचा अभाव आहे आणि त्याच्या उपासनेमुळे व्यक्तीचा विकास होतो. मन, बुद्धी, शरीर विकसित होते आणि बुद्धी तेजस्वी, प्रतिभा संपन्न होते. सूर्यपूजा हे भावाची देवता आहे. मानव जातीवर केलेल्या अनेक उपकारांच्या बदल्यात मानव सूर्याची काय सेवा करू शकतो, म्हणून सूर्याला पूज्यमान अर्घ्य द्यावं व असा
हा मकर संक्रांतीचा सण झाला। तर मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला किंक्रांत असते। बरेच लोक कर असं म्हणून देखील ओळखतात। कर मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येते, म्हणजे येत्या 15 जानेवारीला आपण कर साजरा करणार आहोत। तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीच किंक्रांत असते। या दिवशी कोणतेही शुभ कार्य करायचे नसते, हे तुम्ही लक्षात ठेवा। आपल्या घरात कुठले पण छोटे मोठे आपण जर शुभ कार्य करणार असू, म्हणजे काही गाडी घेणार आहे किंवा काही नवीन वस्तू खरेदी करणार आहे, नवीन कपडे घेणार आहेत, असं कुठलंही काम आपण किंवा कार्य तुम्हाला करायचं नाही। तर ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। तर या दिवशी तुम्हाला जेवणामध्ये बेसनाचे धिरडे करायचे आहेत। हो, करीच्या दिवशी बेसनाचं धिरडं हे केलं जातं, हे खूप लोकांना माहीत देखील आहे। तर असा या आठवड्यामध्ये तुम्ही संक्रांतीचा जो 3 दिवसाचा सण असतो, तो म्हणजे भोगी, त्यानंतर संक्रांत आणि शेवटचा दिवस म्हणजे कर दिवस, हे 3 दिवस तुम्हाला साजरे करायचे आहेत। हे 3 दिवस तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने साजरे करू शकता। तर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते, आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।